हाय हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्विन्स पॉवर। आणि आज आहे भोगी। तर पहा, भोगीच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि पहा, मागे स्वामी महाराज आहेतच आपल्या पाठीशी। त्यांचा कृपाशीर्वाद सगळ्यांवरच कायम असतो, त्यांची सावली सगळ्यांच्या पाठीवर कायम असते। आणि आज बघा, भोगी म्हटल्यावरती मस्त थंडी वगैरे आहे आणि आता सीजनल ज्या भाज्या असतात, त्या भाज्यांचा नवीन बहर आलेला असतो, तर त्या सगळ्या भाज्या त्याची एकत्र आज भाजी केलेली जाते। तीळ वगैरे घालून भरपूर अशा भाज्या एकत्र भाजी बनवली जाते। तर या भोगीच्या भाजीला जास्त महत्त्व आहे, कारण थंडीचे दिवस असतात, या सगळ्या सीजनल भाज्या एकत्रपणे करायच्या। तीळ, बाजरी ही उष्ण असते आणि आपल्या म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण राहावी, स्निग्ध पदार्थांची कमतरता भासू नये म्हणून तीळ, गूळ हा सगळा सात्विक आहार, असा सगळा एकत्रितपणे भाज्यांचा हा सगळा सात्विक आहार आपल्याला मिळावा म्हणून हे सगळे सण समारंभ आहेत जे आपण साजरे करतो। आणि छान पौष्टिक आपण सगळं खावं, त्यासाठी आजची ही भोगीची मिक्स भाजी करतात। याला शेंग सोलाण्याची भाजी, म्हणजे बरीच वेगवेगळी नावं आहेत, बऱ्याच ठिकाणी काय काय म्हणतात या भाजीला। तर हीच आज मिक्स भाजी आपण सगळेच बनवतो। तीळ लावून बाजरीची भाकरी, भात, कोणी मसाले भात बनवतं, कोणी पांढरा भात बनवतं। तर असं सगळा आजचा हा नैवेद्य असतो। उद्या मकर संक्रांत म्हणल्यावर तिळागुळाच्या पोळ्या, कोणी कोणी पुरणपोळ्या, कोणी आणखी वेगळं काहीतरी बनवत असेल। आणि आता ही मकर संक्रांत पिवळं वस्त्र परिधान करून आलेली आहे, त्यामुळे आपल्या पिवळ्या रंग वर्ज्य आहे। तर तुम्ही म्हणाल मग पिवळ्या रंगामध्ये हळद येते, सोनं येतं, मग ते नाही का? तर तसं नाही आहे। हळद ही खूप शुभ आहे, ती आपण भाज्यांमध्ये व म्हणजे इतर हळदी कुंकूच असतं ना या महिन्यात, त्यामुळे ती शुभच आहे आणि ती आपण वापरणारच आहोत। आणि सोनं ही चालणारच आहे, सगळं शुभ शकून आहे। पहा, आता इथे मी सगळ्या भाज्या निवडून वगैरे घेतलेल्या आहेत। आता धुवायच्या, चिरून घेतल्यात मस्त। या शेंग सोलाण्याची आपल्याला भाजी करायची आहे। भरपूर भाज्या असतात, पाहू शकता तुम्ही। गाजर घेतलंय, बटाटा, वांग, फ्लावर, पावटा आहे, मटार आहे, शेंगदाणे आहेत, कोणी कोणी बोर, सगळं म्हणजे जे जे भाज्या आपल्याला अवेलेबल असतात ना, घेवडा, श्रावणी घेवडा, वालपापडी, बऱ्याच भाज्या याच्यामध्ये एकत्र केल्या जातात। हरभरे, पाहू शकता हे हरभरे वगैरे। तर ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून याची छान आणि भरपूर अशी तीळ घालून याची भाजी करतात। तर आता हे स्वच्छ धुवून मी याची भाजी बनवणारच आहे। वाटणही काढलेलं आहे मस्त। इथे वाटण पहा, आलं, लसूण, खोबरं भाजून घेतलंय, भरपूर कांदा, टोमॅटो हे सगळं वाटून आपण झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत। कढईमध्ये तेल तापलंय पहा, शेंग सोलाण्याची भाजी करतोय आपण। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मस्त कढईतील तेल तापलेलं आहे। कांदा थोडासा जास्तच घालणार आहे मी, भाजी एकदम आपली चमचमीत झाली पाहिजे, त्यामुळे अर्धी पळी तेल जास्तच घाला। आणि क्वांटिटीमध्ये असते ना ही भाजी, इतक्या सगळ्या भाज्या असतात। आणि वाटणसुद्धा वाटून रेडी झालेलं आहे मस्त। कांदा छान परतवूया, छान धुवून घेतलेल्या आहेत सगळ्या। कांदा परतला की आपण छान वाटण घालून घ्यायचं आहे। वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळे मसाले, वाटण छान परतलंय, आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत। तर पाहू शकता याच्यामध्ये जिरे पावडर आहे, हळद, हिंग, धना पावडर, मस्त आपला कांदा लसूण मसाला आहे, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, हे सगळे एकत्र केले आणि मस्त आता छान परतवून घ्यायचं आहे आपण। हे वाटणामध्ये छान एकजीव झालं पाहिजे, मसाला छान परतला पाहिजे, मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। मीठ मी शेवट नाही घालत, वाटणातच घालते वाटण परतताना, प्रत्येकाची पद्धत असते। तर चवीप्रमाणे मीठ घालूयात। चला आता हे निवडून घेतलेले तीळ घालूयात आपण। मसाला छान परतलाय, आता हे सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालूयात। या भाजीची टेस्ट ना आज जशी लागते तशी इतर वेळी लागत नाही, काय असेल ते असेल, सणासुदीचं महत्त्वच ते असतं, ज्या त्या वेळेला छान लागतात। एरवी आपण इतक्या सगळ्या भाज्या एकत्र करत देखील नाही, वांग, बटाटा, मटार, फ्लावर अशा आपण भाज्या करतो, पण इतक्या सगळ्या आणि प्रत्येक भाजीची एक वेगळी वेगळी टेस्ट असते, ती सगळी एका भाजीत उतरते आणि या भाजीची टेस्ट ना खूपच भारी। एरवी अशी भाजी होतच नाही, पण या दिवसाचं महत्त्वच ते की ही भाजी छान होणारच, तुम्ही कशीही बनवा।
मस्त वाटण मिक्स करूया या भाज्यांमध्ये आणि कोमट करून आपण किती आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तितकं पाणी घालायचं आहे. काय मसाल्यांचा वास सुटलाय. आहा, भाज्या छान परतवून घेऊयात. एक वाफ काढूयात. झाकण ठेवते मी. किती थोड्या भाज्या घेतल्या तरी पहा एवढी मोठी कढई भरली. आणि ही भाजी आपण किती केली ना तरी संपते. आणि बरेच जण असे म्हणतातही की उद्या आपण वौसून मंदिरात आल्यानंतर ही भाजी खाऊनच उपवास सोडायचा असतो. तर हे खरं आहे का ते सांगा. मस्त रंगीबेरंगी भाजी दिसते पहा. हिरवी, लाल, पांढरी. छान भाजी परतली आहे पहा. एक वाफ घेतल्यानंतर आता आपण गरजेप्रमाणे पाणी ॲड करूयात. छान आता आपण भाजी शिजवून घेऊयात. एरवी अशा मिक्स भाज्या खायला काचकूच करणारी मुलं आजच्या दिवशी ही भाजी खातात, कारण आपण दुसरं काही बनवतच नाही आणि आपण बाप्पाचं नाव पुढे करतो ना की बाप्पा रागावतो, नाही तर ही भाजी आज खावीच लागते. बाप्पासुद्धा खातो, आपणही खायची असते. मग खातात मुलं. एखादी न आवडणारी गोष्ट बाजूला काढतात, पण बाप्पाचं नाव पुढे केलं की भाजी संपली जाते. मस्त बाजरीची भाकरी, लोणी, साजूक तूप वगैरे लावून मस्त लागते ही भाजी. एकदम चमचमीत. पहा किती छान दिसतीये. एकदम टेस्टी, जबरदस्त होणार आहे टेस्टला. आणि याच्यामध्ये वरती आलेले तीळ पहा किती सुरेख दिसत आहेत. आणि पाहू शकता भाजी मस्त इथे शिजत आली आपली. आणखी आपण थोडी थिक करूयात. कलर पण छान आलाय, टेस्टी पण तितकीच आहे. तर पहा मस्त अशी तयार आहे आपली शेंग सोल्याची भाजी. मस्त झाली आहे. एवढीच आपल्याला करायची आहे थिक. कोणाला आवडत असेल तर तुम्ही यात शेंगदाण्याचा कूट, फुटाण्याची पावडर म्हणजे डाळव्याची पूड वगैरे घालू शकता. मस्त भाजी झालेली आहे, चमचमीत, झणझणीत. चला तर अशी होती आजची आपली भाजीची, भोगीच्या भाजीची स्पेशली रेसिपी. आणि सगळ्यांच्याच घरी आता भाजी आपली बनलेलीच असेल. तर मग मी म्हटलं चला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा म्हणून रेसिपी टाकली. आणि उद्या आहे मकर संक्रांत आणि आता पहा आधीपासूनच मुलं पतंग उडवतात. तर एक म्हटलं एक सजेशन की मांजा वगैरे मुलांच्या हातात देऊ नका. मुलांचे हात कापतात, पशुपक्ष्यांचेही म्हणजे नरडं वगैरे कापलं जातं. आणि मागेच आमच्या इथे एक घटना घडली होती की एका मुलाचा गळा चिरला होता गाडीवर जात असताना. त्या मांजामुळे त्याचं मेजर असं ऑपरेशन झालेलं आहे अन्ननलिकेचं. त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर हे शेअर करावं की आपल्या मुलांच्या हातात मांजा वगैरे असलं काही देऊ नका. जीव घेणं आपलाही स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला जाऊ नये. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.